जे कोणी पण आहे ना ते माझ्या आय डीला सबस्क्राईब अनसबस्क्राईब करतो. तुला लाज वाटत नाही का? तू आहे ना बाहेरचं नाही आहे, नात्यातलाच आहे. या असेल ती मागच मी म्हटलं होतं का मी कोणाच्या वाट्याला नाही तर माझ्या पण वाट्याला जाऊ नका. तुम्ही शर्मा सर्व विकल्या. म्हणजे तुम्हाला असं वाटते का मी तुमचं काही गाठोडं घेऊन आले, तुम्ही मला जगू नाही देणार आहे का? तर तुमच्या घरचं काही धन बिन घेऊन आली आहे मी? प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? मागच मी व्हिडिओ बनवून टाकला आहे ना. शरम नाही वाटत आहे? विकून खाल्ली आहे सर्व लाज. देवाची लाटी अशी पडन ना ते लक्षात ठेव. जो कोणी आहे ना हे सबस्क्राईब अनसबस्क्राईब करत आहे त्याला लाज वाटायला पाहिजे होती. असे हरामखोर लोक आहे ना. तुम्ही खरं खरं सांगा, कोणतं काय बिघडवलं काय मी तुमचं? हरामखोर. हे शर्मा विकले वाटते तुम्ही विकून. मी तुमच्या वाट्याला नाही, मी काही नाही, बोलणं नाही, चालणं नाही, कशाला माझ्या वाट्याला लागत आहे? तुम्ही गू खाल्ल्याशिवाय सुधारणारे नाही. गू आहे ना गूच खाणार. डुकराची जात आहे तुमची. आणि डुक्कर आहे ना कधीच चांगल्या जागेत राहत नाही, त्याला घाणच पाहिजे. आणि तुम्ही ते घाण करणारे लोक आहे. मी कधीच तुमच्या वाट्याला गेली नाही आणि जाणार पण नाही. तुमच्यासारखे आहे ना डुकराच्या मागं लागणं मला माझे हात माझं मन खराब करणं अजिबात आवडत नाही. समजलं का? तुम्ही नालायक लोक आहे. तुमच्यासारखं वागलं आपण तर वर्ष आहे ना एक दिवस सर्वांना मारायचं आहे ना. ओम नमः शिवाय. कधी मरते कोणालाच माहीत नाही. मरणं तरी चांगलं आलं पाहिजे. हरामी भोसडीचे. शर्मा विकले का सर्व? तुला कोण म्हणत आहे सबस्क्राईब अनसबस्क्राईब कर? हरामखोर. मला का माहीत पडलं ना तुझ्या नावाचा आहे ना रिपोर्टच देणार मी. खूप झालं आहे ना. ओम नमः शिवाय. शेण नाही खात तुम्ही, गू खाता. अन्न पण नाही खात. अन्न तर पवित्र आहे. गू खाणारे तुम्ही डुक्कर आहे. डुकराची जातच अशी आहे ना, कुठे टोन मारते, चांगल्या जागी टोन मारायला करते. हरामी लोक. शरम वाटायला पाहिजे.